बोला काय झालं? ही काय बोलणार? हिचं काहीच ऐकून घेऊ नका शत्रुभैया. ही आमची बहीण आमच्या घरात या ना त्या कारणावरून सारखी भांडणं करत असती. आमच्या बायकांना पण शिव्या देते. अहो एवढंच नाही तर अंगावर पण धावून आली. नाहीतर काय, कोण सहन करणार या बाईला? आमच्या घराच्या प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे म्हणून सारखं नाटक करते ही. आमच्या आईबाप गेल्यानंतर आमच्या बापाच्या घरावर आणि शेतावर डोळा हायचा. मला कुणाचा आसरा नाही. बघितलं का, भावाला बोलू तरी देते का? अहो त्याशिवाय शत्रुभया न्याय कसा करणार? हा? मग या बोल रे तू. मी काय म्हणतोय, पण कशाला पाहिजे बहिणीला प्रॉपर्टीत हिस्सा? अहो हिचं लग्न एवढं थाटामाटात लावून दिलं, हिच्या लग्नात एवढा खर्च केला, मग हाच हिस्सा समजायचा ना. मग कशाला पाहिजे आता? नाहीतर काय, आईबापांना आम्ही पोचलो. आता आईबापांची प्रॉपर्टी पाहिजे हिला. त्यांची प्रॉपर्टी पाहिजे होती तर आईबापाला हिने सासरी घेऊन जायचं होतं. आता ते गेल्यावर बरी उभी राहिली तर दारात येऊन वाटा मागायला. ओ बाई खरंय काही? मी म्हणत होते माझ्या आई बापाला, ही दोघं पण आहे ना तुम्हाला नीट सांभाळणार नाहीत. तुम्ही माझ्या घरी उगाच खोटं बोललो को, अख्खा गाव साक्षीला आहे. रात्र झाली की कुत्री केकाच्या वेळी घरातनं आवाज येत होता. सारखी भांडत असायची आणि आता सासूपणाचा आव्हान ती असं. नाही नाही असं काय बी नाही हो. आई बापानंतर ह्या दोघांचाच आधार होता मला, पण ही दोघं बी मला घराच्या बाहेर काढायला लागलेत. आता हे एकुलते एक पुरीला घेऊन मी कुठं जाणार तुम्हीच मला सांगा. मला प्रॉपर्टी नको होती हो, पण आता ही दोघंच आसरा देण्यात म्हटल्यानंतर मला हिस्सा पाहिजेच. मग मला हिस्सा मागण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही बघा. हे बघा, पुरीला असा प्रॉपर्टीत हिस्सा मागता येत नाही. बहीण म्हणलं की परकद. एकदा का ती लग्न करून गेली की तिचा माहेरच्या घरावर अजिबात हक्क नसतो. शत्रू काय बोलतोयस तू हे? ताईसाहेब थांबा, आम्ही योग्य तो न्याय करू, तुम्ही नका मध्ये पडू. सूर्य, अरे पोरा, तू तर देवाचा माणूस आहेस. तू समजून सांग की हसनी. अरे माझी एकुलती एक पोरगी आहे, तिला मी घेऊन कुठं जाणार तूच सांग. ओ बाई, मी हाय इथं उभा. आम्ही देणार आहे ना तुम्हाला न्याय. मग माझा न्याय झालाय. तू तुझा बोजा बिस्तारा उचलायचा आणि सासरवाडीत जायचं. यांच्या प्रॉपर्टीवर तुझा काय सुद्धा हक्क नाही. चल जाऊ. चला चला चला. असं कसं चला? मला ह्यो न्याय मान्य नाही. डॅडी असते ना तर असा नाही कवच केला नसता. मला न्याय पाहिजे. पण इथे शत्रू न्याय कसा देणार? कारण न्याय देण्याची पहिली अट तर हीच आहे की न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेला आणि ज्याच्या विरोधात आरोप आहे त्याचा थेट काहीही संबंध नसावा. आणि इथे तर हे दोन्ही भाऊ शत्रूच्याच खाणीत काम करतात. म्हणजे शत्रू त्यांच्याच बाजूने न्याय देणार ना? तुळजाताई, तू पण तुझ्या भावाच्या घरी राहते ना, म्हणून माझ्या बहिणीला फूस लावलीस. पण तू याच्यामध्ये पडू नकोस. असं कसं? तुळजाताई काय चुकीचं बोलते? हा तुम्ही दोघं बी चांगलं शत्रुबाईच ओळखीच आहे की. बरोबर आहे. त्यामुळं शत्रुराव न्याय द्यायला असमर्थ येतं. शांत व्हा, शांत व्हा. अरे शत्रुभया न्याय नाही देणार तर मग कोण देणार? अहो सूर्यदादा आहे की. अहो मुलानंतर जावायचं असते मुलासारखा, मग त्यो न्याय करेल की. सूर्यदादा, तूच काय तो न्याय कर बाबा. सूर्य देवाचा माणूस आहे, तसा बी डॅडीच्या जवळच आहे.
आणि आज पाव तर कधी मनात पाप बी नाही. मग तूच काय ते न्याय कर बाबा. सूर्यादादा आता तूच न्याय कर. सूर्यादादा तूच न्याय कर आता. होय, होय, तूच कर तूच कर तूच न्याय कर. तूच न्याय कर. मी जा सूर्या, या खुर्चीचा सन्मान कर आणि यांना न्याय मिळवून दे. सूर्यादादा आता तू न्याय कर. सूर्यादादा तूच न्याय कर आता. होय, होय, तूच कर तूच कर तूच न्याय कर. तूच न्याय कर. न्याय देताना पण अन्याय व्हायला नको. डॅडी माझं सर्वस्व आहे आणि ते असताना मी त्यांची जागा नाही घेऊ शकत. त्यामुळे या खुर्चीवर डॅडी बसतील आणि त्यांच्या साक्षीने मी न्याय करीन. आला हा परत. कशात जीव अडकलाय काय माहिती. साहेब, नियमात सूट देऊन नेहमी तुमची भेट घडवतो, पण जरा लवकर. आशा बाई कोण आले बघितलं का? तुमचा हितचिंतक जो तुमच्याकडे तुमच्या घरच्या खबरा आणून पोचवतो, जो तुमच्याकडे तुमच्या घरच्या गोड गोड बातम्या आणून पोचवतो. आता त्या बातम्या आमच्यासाठी गोड असतात ही गोष्ट इकडे आहे म्हणा. त्या बातम्या ऐकून तुमच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागतात आणि आम्हाला त्या गंगा जमुना बघायला लय आवडतं. आम्हाला बघायच्या त्या गंगा जमुना बघायच्या. ते तुझा तुझा लाचार चेहरा बघायचा आम्हाला. हे बघू ना बघू ना हे बघू ना हे बघू ना. हळूच नको दाखवूस. किती दिवस अशा रडत बसणार? हा, तुम्हाला चांगलं सांगितलं होतं लिंगोबाचा पत्ता सांग आणि इथून सुट. तो काय ऐकायलाच तयार नाही. अगं कवाच सुटली असतीस. आता बस येतच कायमची रडत. कारण आम्हाला लिंगोबा सापडला. अरे 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 कसा झालाय थोबडा. बसला
440चा झटका बसला. नाही सापडला लिंगोबा. पण कसं झालं, तुझ्या पाठीशी बोलून बोलून लय कंटाळा आला आम्हाला. म्हटलं तुझी थोडी गंमत करावी. नाही ना सापडला लिंगोबा. तर तू मनावर घेतलंस ना तर सापडल. घे, याच्यावर लिंगोबा कसा दिसतो आणि तो कुठं ठेवलाय याचं चित्र काढ. इकडं तू चित्र काढलंस का तिकडं तुझी सुटक्याची ऑर्डर आली असं सांग. अगं असं काय करतीस, बाहेर पडलीस तर पोराचा संसार बघशील ना. तुझ्या पोरींची बाकीच्या पोरींची लग्न बघशील ना. लग्नात मानानं मिरवशील ना. सोनबाईकडं लाड करून घ्यायशील ना. अजून काय पाहिजे तुला. घे घे. आता कशी गुणाची माझी आशा बाई समजूतदार. काढ चित्र काढ. दगाबाज तुझ्या नडीचा खोटच घेईन मी आता. चित्ता नाही सोडणार तुला. नाही सोडणार. तुझी हिंमत कशी झाली आमच्या अंगाला हात लावायची. त्याची भरपाई तुला करावं लागल. त्याची भरपाई तुला करावं लागल. आता तुला दाखवतोस मी. तू काय दाखवणार गीताडा. लवकरच माझा सूर्या तुझा नाश करल. आणि मी जेव्हा बाहेर येईल ना, माझ्या सूर्याला तुझ्याबद्दल एक आणि एक गोष्ट सांगत. तू देव नाही, राक्षस आहे हे त्याला कळलं की तुझा वध झाला म्हणून समज. हो नको, असं नका करू आशाबाई, असं नका करू. हवं तर मी तुमच्या पाया पडतो, माफी मागतो तुमची. पण असं काय करू नका. त्या सूर्याच्या कानावर यातलं काय घालू नका. बस का अजून घाबरू. इथं अंधारात बसून बसून लय स्वप्न बघायला लागली. बघ बघ, स्वप्नच बघ. मी बी बघतो तू इथून कशी सुटते ते. काय गावातला तंटा गावातच मिटावा म्हणून हा दरबार भरत असतो. मी लय बुकं शिकलेली नाहीत, पण मला खरं खोटं चांगलं वाईट हे सगळं कळतं. आणि तुम्ही मला विचाराल तर द्रुपदा काही चुकीचं बोलत नाही. तिला त्यांच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मिळालाच पाहिजे. दाजी शत्रुघ्नराव, माफ कर, पण आता न्यायदानाच्या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे मी आता कोणाचा नवरा नाही, कोणाचा मुलगा नाही, कोणाचा भाऊ नाही, ना कोणाचा दाजी. आज मी फक्त न्यायदाता आहे. मुलीचं लग्न झाल्यावर ती परकी झाली अशी रीत आहे आपल्याकडे. पण तिला परकी आपण करतो ती तर आपल्या लोकांना आपलीच मनात असते ना. मला सुद्धा 4 बहिणी आहेत. देऊ नको त्यांच्यावर अशी वेळ येऊ, पण त्यांच्यावर अशी वेळ आली तर माझ्या घरचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम उघडं असते. बहीण भाऊ ही एका आई बापाची मुलं असतात. त्यांच्या प्रॉपर्टीचा हक्क फक्त मुलाला, मुलीला नाही. असं का? आई बापाच्या माघारी बहीण ही भावाची जबाबदारी असती. ती जबाबदारी भाऊ नाकारत असेल तर त्या बहिणीने त्याच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागितला तर काय चुकीचं केलं तिनं? बहिणीचं लग्न करणं हे भावाचं कर्तव्य असतं. मंगेश भाऊ, व्यवहार नसतो 4 चौकात बोलून दाखवायला. मंगेश आणि राजेशराव, तुम्ही तुमच्या आई बापाचा सांभाळ केलाय असं म्हणताय तुम्ही. पण जेव्हा त्या अंथरुणाला खेळून होती तेव्हा ही तुमची मोठी बहीण, तिला तुमची आई होताना बघितलंय आम्ही.
आणि राहिली गोष्ट आई बापाला सांभाळायची, तर पुरीच्या आई बापाला पुरीच्या दारात जायला नको वाटतं म्हणून. नाहीतर जगातली कुठलीच पोरगी कधीच तिच्या आई बापाला सांभाळायला नाही म्हणणार नाही. पण जिनं कधीतरी तुम्हाला प्रेमानं घास भरवला असेल, तुमच्यासाठी तिनं तिचं सुख बाजूला ठेवलं असेल, त्या बहिणीला तुम्ही आदर देत नसाल तर तुम्हाला माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही तुमची. एक तर तुमच्या बहिणीला तुमच्या घरात गुन्ह्या गोविंदानं नांदवा, नाहीतर तुमच्या प्रॉपर्टीतला हिस्सा तिला द्या. मला हे न्यायच मान्य नाही. ठीक आहे, तुम्ही ही लढाई कायदेशीर लढू शकता, आणि तसं झालंच तोपर्यंत ही बेघर दुर्प्रथा या घरात राहील. ए छत्री, हिला आता आपल्या घरात ठेवायचं का? थांबा मी बघतो ना. ए मंग्या, कशाला उगाच कोर्ट कचेरी करत बसतोय सा? अरे कोर्टात गेलास ना तर हाय ती बिघर इकायची पाळी येईल आणि तूच बेघर होशील. त्या परास हिला घरी घेऊन जा, आनंदानं घरात राहू द्या, कळलं का? जा घेऊन तिला. दादा, जाऊया आपण आपल्या घरी घेऊन. ठीक आहे, जाऊ आपण तिला घरी घेऊन. जाऊ तिला आपण घरी घेऊन, आम्ही सांभाळतो तुला. अरे वा 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 वा, ह्याला म्हणतेच न्याय. भारीच न्याय केला की सूर्यदादानं. सूर्यदादांचा, सूर्यदादांचा, सूर्यदादांचा. सूर्या, तू देवाचा माणूस नाहीस, तू तर देवच आहेस बघ. देवासारखं नाही केलंस बघ माझ्यावर. सूर्या, या खुर्चीवर बसून असाच न्याय झाला पाहिजे, आणि तो न्याय तूच करू शकतोस. अहो काय करताय तुम्ही? ताई असं नका करू. हो, मोठ्या बहिणी लहान भावाच्या पाया पडायचं नसते बोटातून. हे बघा, ह्यांनी जर तुम्हाला पुढे जाऊन त्रास दिला तर मला कळवा, मी आहे तुमच्यासाठी. चला, दरबार इथंच संपला म्हणून मी घोषित करतो, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही या नाश्ता करू जा. शत्रुपावर, डॅडी नंतर धाकलं मालक म्हणून तुम्ही समोर असताना पण मला जावं लागलं. पण काय करणार, वेळ जशी आली होती. ती दोघं भाऊ तुमच्या जवळची नसते ना तर न्याय मला करावाच लागला नसता. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय ठेवू नका. जावं, तुम्ही नाश्ता करून घ्या, मी जातो दुकानात. तुळजा, येतो मी. आज या सिंहासनाने सुद्धा न्याय अनुभवला. ते काय ना शत्रू, या खुर्चीवर बसायची इच्छा नाही, लायकी असावी. आणि जरी जरी एखादा लायक नसलेला माणूस या खुर्चीवर जबरदस्तीने बसला तर त्याला जनताच खाली उतरवते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.